नमस्कार मित्रांनो, ABS अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालय भरती 2024च्या अनुषंगाने काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशा महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. चला तर वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूया प्रश्न पहिला असा आहे, केंद्र शासनाने खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून घोषित केला आहे? प्रश्न पहिला, केंद्र शासनाने खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून घोषित केलेला आहे? ऑप्शन क्रमांक क 25 जानेवारी हा दिवस. प्रश्न दुसरा, हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत? प्रश्न दुसरा असा आहे, हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडामध्ये विपुल प्रमाणात आहेत? ऑप्शन क्रमांक अ, आफ्रिका या खंडामध्ये हिऱ्याच्या खाणी विपुल प्रमाणात आहेत. प्रश्न तिसरा, डॅश डॅश हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे. प्रश्न तिसरा असा आहे, डॅश डॅश हा भारतातील सर्वात प्राचीन उद्योग आहे. ऑप्शन क्रमांक क, सुती कापड उद्योग. प्रश्न चौथा, पर्यावरणास हानी न पोहोचविणाऱ्या उत्पादनास कोणते प्रमाणपत्र दिले जाते? प्रश्न चौथा असा आहे, पर्यावरणास हानी न पोहोचविणाऱ्या उत्पादनास कोणते प्रमाणपत्र दिले जाते? ऑप्शन क्रमांक ड, इकोमार्क. प्रश्न पाचवा असा आहे, डॅश डॅश हा शासकीय महसुलाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. प्रश्न पाचवा, डॅश डॅश हा शासकीय महसुलाचा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. ऑप्शन क्रमांक अ, कर योजना. प्रश्न सहावा, स्वरूप लक्षात घेता नाबार्ड या संस्थेचे वर्णन तुम्ही खालीलपैकी कोणत्या शब्दात कराल? प्रश्न सहावा असा आहे, स्वरूप लक्षात घेता नाबार्ड या संस्थेचे वर्णन तुम्ही खालीलपैकी कोणत्या शब्दात कराल? ऑप्शन क्रमांक क, बँक या स्वरूपामध्ये. प्रश्न सातवा असा आहे, स्टॉक एक्सचेंज कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते? प्रश्न सातवा असा आहे, स्टॉक एक्सचेंज हे कोणत्या संस्थेचे नियंत्रण असते? ऑप्शन क्रमांक ब, सेवी हे. प्रश्न आठवा, राज्यपालाची नेमणूक कोण करतात? प्रश्न आठवा असा आहे, राज्यपालाची नेमणूक कोण करतात? ऑप्शन क्रमांक ब, राष्ट्रपती. प्रश्न 9, भारताने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली? प्रश्न 9, भारताने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी केली? ऑप्शन क्रमांक ड, 1993 साली. प्रश्न 10वा, चीन या देशाचे चलन कोणते आहे? प्रश्न 10वा असा आहे, चीन या देशाचे चलन कोणते आहे? ऑप्शन क्रमांक क, युयान. प्रश्न 11वा असा आहे, कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो? प्रश्न 11वा, कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो? ऑप्शन क्रमांक अ, 8 मार्च. प्रश्न 12वा, संयुक्त राष्ट्र ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना केव्हा झाली? प्रश्न 12वा असा आहे, संयुक्त राष्ट्र ह्या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना केव्हा झाली? ऑप्शन क्रमांक ड, 12 ऑक्टोबर 1945 रोजी. प्रश्न 13वा असा आहे, भारताच्या सुरक्षा व्यवस्थेची सर्वोच्च पदी कोण असतात? प्रश्न 13वा असा आहे, भारताच्या सुरक्षा व्यवस्थेच्या सर्वोच्च पदी कोण असतात? ऑप्शन क्रमांक ब, राष्ट्रपती. प्रश्न 14वा, पंचशील तत्वे 1954 साली डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली होती. प्रश्न 14वा असा आहे, पंचशील तत्वे 1954 साली डॅश डॅश यांनी अधिकृतपणे मांडली होती. ऑप्शन क्रमांक ड, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. प्रश्न 15वा असा आहे, अपसूर्य स्थितीत पृथ्वी सूर्यापासून अंतरावर असते. प्रश्न 15वा असा आहे, अपसूर्य स्थितीत पृथ्वी सूर्यापासून अंतरावर असते. ऑप्शन क्रमांक ड, जास्तीत जास्त. प्रश्न 16वा असा आहे, सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना कोणी केली? प्रश्न 16वा असा आहे,
सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक क नाना पाटील यांनी. प्रश्न 17वा, पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? प्रश्न 17वा असा आहे, पेशवे आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेली शेवटची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? ऑप्शन क्रमांक अ 1818 साली. प्रश्न 18, महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? प्रश्न 18 असा आहे, महात्मा गांधी यांनी चंपारण येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? ऑप्शन क्रमांक ब 1917 साली. प्रश्न 19, संसदेच्या 2 अधिवेशनातील कालावधी जास्तीत जास्त किती असावा? प्रश्न 19 असा आहे, संसदेच्या 2 अधिवेशनातील कालावधी जास्तीत जास्त किती असावा? ऑप्शन क्रमांक क 6 महिने इतका. प्रश्न 20 असा आहे, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गणेशोत्सव कोणी सुरू केले होते? प्रश्न 20, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गणेशोत्सव कोणी सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक ब लोकमान्य टिळक यांनी. प्रश्न 21, महाराष्ट्र विधानमंडळातील कायम सभागृह कोणते? प्रश्न 21 असा आहे, महाराष्ट्र विधानमंडळातील कायम सभागृह कोणते आहे? ऑप्शन क्रमांक ड विधान परिषद. प्रश्न 22, मुस्लिम लीगची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? प्रश्न 22, मुस्लिम लीगची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? ऑप्शन क्रमांक क 1906 साली. प्रश्न 23, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? प्रश्न 23 असा आहे, महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये एकूण किती सदस्य आहेत? ऑप्शन क्रमांक ड 78 सदस्य. प्रश्न 25, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीत अध्यक्षपद कोण भूषवतात? प्रश्न 25 असा आहे, लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीत अध्यक्षपद कोण भूषवतात? ऑप्शन क्रमांक ड लोकसभा अध्यक्ष. प्रश्न 26, भारताचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिले आहे? प्रश्न 26 असा आहे, महाराष्ट्राचे राष्ट्रगीत खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक क रवींद्रनाथ टागोर यांनी. प्रश्न 27, कापूस आंब्याची प्रसिद्ध असलेली जिल्हा कोणता आहे? प्रश्न 27 असा आहे, कापूस आंब्यासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक क रत्नागिरी हा जिल्हा. प्रश्न 28, फणसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न 28, फणसाड हे महाराष्ट्रामध्ये अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक प रायगड या जिल्ह्यामध्ये. प्रश्न 29, एलिफंटा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? प्रश्न 29 असा आहे, एलिफंट ही लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक ड रायगड या जिल्ह्यामध्ये. प्रश्न 30, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? प्रश्न 30 असा आहे, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक क उत्तराखंड या राज्यामध्ये. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर भेटूया पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये.